नमस्कार, मी सुदेशना. आपण पाहतात नमस्कार लाईव्हचं बातमीपत्र. सुरुवातीला हेडलाईन्स. अंध, अपंग आणि मतिमंदाच्या कलाविष्काराने श्रोते मंत्रमुग्ध. जागतिक अपंग दिनानिमित्त अपंगाच्या सांस्कृतिक स्पर्धा संपन्न. बेडसांगीच्या नागरिकांसह विद्यार्थ्यांचा जिल्हा परिषदेवर मोर्चा. फुले मार्केटला हिंगोली गेट भागात मिळाली नवी जागा. सेनेला वेद शपथविधीचे तर नांदेडला वेद मंत्रिपदाचे. मंत्रिपदासाठी आमदार प्रताप पाटलांचे नाव चर्चेत. आता बातमीपत्र विस्ताराने. आज जागतिक अपंग दिन. या दिनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील डॉक्टर शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहात अंध, अपंग आणि मतिमंद विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक स्पर्धा संपन्न झाल्या. जिल्ह्यात पहिल्यांदाच घेण्यात आलेल्या या स्पर्धांना जिल्ह्यातील 65 शाळांच्या कलावंत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त दाद दिली. अपंग हे देखील समाजाचा अविभाज्य भाग असतात, परंतु अपंगाकडे सर्वांचे दुर्लक्ष होते, त्यांची हेटाळणी होते. त्यामुळे या अपंगांचे जीवन नैराश्यामध्ये आणि दुःखामध्ये जाते. या अपंगांना अवयवाची उणीव अथवा व्यंग असते, त्यामुळे त्यांचे दैनंदिन जीवन अत्यंत कठीण आणि हलाखीचे जाते. त्यासाठी त्यांना गरज असते ती दिलाशाची आणि पाठिंब्याची. अशा अपंगांना प्रोत्साहन दिल्यास त्यांच्यामध्ये देखील अंगभूत कलाकार जागृत होऊन ते चकित करणारे असे कलाविष्कार सादर करतील. आज जागतिक अपंग दिनानिमित्त अशाच प्रकारचा एक प्रत्यय आलेला आहे. जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाने आज डॉक्टर शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहात अंध, अपंग, मतिमंद विद्यार्थ्यांसाठी सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन केले होते. या स्पर्धेला जिल्ह्यातील 65 शाळांतील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून आपला कलाविष्कार सादर केला असल्याची माहिती जिल्हा समाज कल्याण अधिकारी सुमित खमितकर यांनी दिली. त्यानंतर आपण भव्य असा सांस्कृतिक कार्यक्रम शंकरराव चव्हाण सभागृहामध्ये आयोजित केला होता. या निमित्ताने जवळपास 35 पेक्षा जास्त शाळांनी याच्यात आपला सहभाग नोंदवला होता आणि 1000 पेक्षा जास्त कलावंत याच्यामध्ये सहभागी झाले होते. आणि विशेष म्हणजे हे सर्व अपंग आहेत हे सांगायला मला आनंद होतो. आणि आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये अशा प्रकारचा कार्यक्रम पहिल्यांदाच आयोजित करण्यात आलेला आहे. आज अपंगांच्या घेण्यात आलेल्या स्पर्धेला विद्यार्थी आणि पालकांकडून उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला. अपंगांची ही स्पर्धा पहिल्यांदाच नांदेड जिल्ह्यामध्ये घेण्यात आली आहे. अशा प्रकारच्या स्पर्धा प्रत्येक जिल्ह्यामध्ये, विभागामध्ये आणि राज्य पातळीवर घेतल्यास अपंगांमधून देखील दिग्गज असे कलावंत निर्माण होतील. अपंगांना स्वाभिमानाचे जीवन मिळावे, अपंगांना न्याय मिळावा, अपंगांना प्रतिष्ठा मिळावी, याकरिता आज जागतिक अपंग दिनानिमित्त त्यांच्यासाठी अशा प्रकारच्या सांस्कृतिक स्पर्धा नियमितपणे घेतल्या जावत हीच एक इच्छा व्यक्त करूया. नांदेड महानगरपालिकेने फुल मार्केटसाठी हिंगोली गेट भागात जागा नियोजित केली होती. या जागेवर आजपासून फुल विक्रेत्यांनी आपली दुकाने स्थलांतरित केली आहेत. फुल व्यापाऱ्यांना आता पावसाळा आणि उन्हाळ्यासाठी सुरक्षित अशी हक्काची जागा मिळाली आहे. नांदेड शहरामध्ये फुल विक्रीसाठी सध्याची असलेली कला मंदिराची जागा बदलून या व्यापाऱ्यांना आता शहरातील हिंगोली गेट भागातील ओव्हरब्रिज खाली महापालिकेने व्यापाऱ्यांसाठी या ठिकाणी आता 20x20 ची 9 होलसेल दुकाने होणार आहेत, तर 10x20 ची 31 दुकाने असे एकूण 40 दुकाने नियोजित केलेली आहेत. त्याकरिता महानगरपालिकेने 2 दिवसापूर्वी या ठिकाणी असलेले अतिक्रमण हटवले आणि या जागेवर ताबा घेतला होता. आज मालमत्ता विभागाचे अधीक्षक रामराव नखाते यांनी या जागेवर मोजमाप करून व्यापाऱ्यांना ही जागा हस्तांतरित केली. फुल मार्केटला महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेने ठराव केलेला आहे. फुल मार्केटला देण्यासाठी मान्य आयुक्तांनी आदेश दिले, जाहीर लिलाव ठेवला आणि 30 दुकानं 10x20 चे 2000 प्रतिमाह आणि 9 दुकानं 20x20 चे ते 3000 रुपये प्रतिमाह प्रमाणे जाहीर लिलावाने देण्यात आलेले आहे. ही नूतन जागा ओव्हरब्रिजच्या खाली असल्यामुळे व्यापाऱ्यांना पावसाळ्यामध्ये पावसाचा आणि उन्हाळ्यामध्ये उन्हाचा त्रास होणार नाही. त्याचबरोबर ही जागा शहराच्या मध्यवस्तीमध्ये असल्यामुळे नागरिकांचा देखील फुले खरेदीसाठी अधिक ओढा राहणार आहे. त्यामुळे फुल विक्रेते व्यापारी आनंदी असल्याचे फुल विक्री असोसिएशनचे अध्यक्ष अब्दुल अलीम खान यांनी सांगितले आहे. हमको ये खुशी हो रही है कि महानगरपालिका ने 35 साल से हम इसको पाठपुरावा कर रहे थे और ये जगह मिली, हमको बहुत खुशी है. शहरामध्ये अनेक ठिकाणी महानगरपालिकेच्या मोठमोठ्या जागा रिक्त आहेत. या ठिकाणी भाजीपाला मार्केट, फेरीवाल्यांसाठी विशेष सुविधा, त्याचबरोबर वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी देखील सुविधा करण्याची मागणी सध्या जोर धरत आहे. महानगरपालिकेने सध्या तरी फुल विक्रेत्यांसाठी ही जागा दिल्यामुळे शहरातील एका बाजारपेठेचा प्रश्न कायमस्वरूपी मिटलेला आहे. वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही पाहत राहा नमस्कार लाईव्हचं बातमीपत्र.
शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि 190 देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्सवर. बुके, स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स, सेंटर पॉइंट, शिवाजीनगर, नांदेड. संपर्क 73 50 62 56 56. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. बेडसांगीच्या जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक पांडुरंग वानखेडे यांना निलंबित केल्याच्या कारणावरून आज गावातील विद्यार्थी आणि पालकांनी आज जिल्हा परिषदेवर मोर्चा काढला. विद्यार्थी आणि पालकाच्या या मोर्चाने शहरातील भगे आवाक झाले. शिक्षक हा विद्यार्थ्यांना घडवतो, एका अर्थाने तो देशाला उभा करतो. ज्ञानदानाचे कार्य करणाऱ्या शिक्षकाच्या पाठीशी सहसा कोणी उभे राहत नाही. त्यामुळे कायदा आणि नियमाच्या कचाट्यात सावरून अशा शिक्षकाला अनेक वेळा कार्यवाहीला देखील सामोरे जावे लागते. अशाच कार्यवाही झालेल्या शिक्षकाच्या पाठीशी गावगडी राहिल्यास या शिक्षकाला निश्चितच न्याय मिळेल. त्यात बेडसांगी गावकऱ्यांच्या भूमिकेतून समोर आले आहे. लोहा तालुक्यात बेडसांगी येथील विद्यार्थी आणि गावकऱ्यांनी आज जिल्हा परिषदेवर मोर्चा काढून शाळेचे मुख्याध्यापक पांडुरंग वानखेडे यांचे निलंबन मागे घ्यावे अशी मागणी केली. मुख्याध्यापक पांडुरंग वानखेडे यांनी ग्रामस्थांच्या आग्रहानुसार व शालेय शिक्षण समितीच्या शिफारसीनुसार शाळेला 8वीच्या वर्गाची नैसर्गिक वाढ मिळावी यासाठी रीतसर प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे व पंचायत समितीकडे पाठवला. त्यानुसार ग्रामस्थांनी जिल्हा परिषद शाळा बेडसांगी येथे आज ना उद्या मान्यता मिळून जाईल याकरिता 8वा वर्ग देखील सुरू केला. परंतु मुख्याध्यापकाची ही भूमिका बेकायदेशीर ठरवत शिक्षण विभागाने मुख्याध्यापक पांडुरंग वानखेडे यांच्यावर कारवाई करत त्यांना निलंबित केले. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, शाळेला 8व्या वर्गाची मान्यता मिळावी या मागणीसाठी आज गावातील सरपंच चांदोजी डाके, होनाजी वानखेडे, एकनाथ वानखेडे, गोविंद वानखेडे, रमेशराव वानखेडे यांच्यासह शाळेतील विद्यार्थ्यांनी, पालकांनी आणि महिला पालकांनी जिल्हा परिषदेवर मोर्चा काढला. यावेळी नांदेड दक्षिणचे आमदार हेमंत पाटील यांनी या पालकांची भेट घेऊन त्यांची रीतसर मागणी मान्य केली आणि लवकरच मुख्याध्यापक पांडुरंग वानखेडे यांचे निलंबन मागे घेऊन शाळेला 8व्या वर्गाची रीतसर मान्यता मिळेल असे आश्वासन दिले. निश्चितच आजच संध्याकाळी शिवनशी बोलून तोडगा निघेल अशी मला आशा वाटते आणि 8वा वर्ग नियमित इथं चालू व्हावा म्हणून मी स्वतः सुद्धा याच्यामध्ये प्रयत्नामध्ये राहणार. नांदेड शहरातील जुना मोठा टावर पासून आज या पालक आणि विद्यार्थ्यांचा मोर्चा निघून तारासिंग मार्केट, वजीराबाद, SP चौक या मार्गे जिल्हा परिषदेवर धडकला. विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या या मोर्चाने शहरातील नागरिक मात्र अवाक झाले. शिवसेना सत्तेमध्ये सहभागी होणार हे जवळपास निश्चितच झालंय. फडणवीस सरकारच्या पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात नांदेड जिल्ह्याला मंत्रिपद मिळावं यासाठी वरिष्ठ पातळीवरून प्रयत्न होत आहेत. खासदार अशोक चव्हाण यांना आव्हान देण्यासाठी आमदार प्रताप पाटलांच्या नावाची सध्या जोरदार चर्चा आहे. सेना भाजपा युती होणार नाही होणार अशी संभ्रमावस्था आणि वाद असतानाच शिवसेना सत्तेमध्ये सहभागी होणार हे निश्चित झालं आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत अंतिम निर्णय घेऊन पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांना कळवले देखील आहे. फडणवीस सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार येणाऱ्या 5 डिसेंबर रोजी होणार असून राज्याच्या सत्तेत सहभागासाठी शिवसेनेला 12 मंत्रिपदे देणार असल्याचं निश्चित झालं आहे. त्यात शिवसेनेला उद्योग, पर्यावरण, आरोग्य, रस्ते विकास, परिवहन ही खाती देणार आहेत. त्यासाठी शिवसेनेकडून रामदास कदम, नीलम गोरे, दिवाकर रावते, एकनाथ शिंदे आदींची नावे निश्चित झालेली आहेत. मंत्रिमंडळ विस्तारामध्ये नांदेड जिल्ह्यात देखील स्थान मिळणार अशी चर्चा असतानाच माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे नेते खासदार अशोकराव चव्हाण यांना नांदेड जिल्ह्यामध्ये शह देण्यासाठी लोहा कंधारचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांना नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री पद मिळावे यासाठी शिवसेनेच्या वरिष्ठ पातळीवरून प्रयत्न सुरू आहेत. मागच्या विधानसभेला माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी जिल्ह्यातील 9 जागांवर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे आमदार निवडून आणले होते. त्यावेळी शिवसेनेचा नांदेड जिल्ह्यामध्ये सुपडा साफ झाला होता. यावर्षी मात्र शिवसेनेला नांदेड जिल्ह्यामध्ये प्रताप पाटील चिखलीकर, हेमंत पाटील, नागेश पाटील आष्टीकर, सुभाष साबणे यांच्या रूपाने आमदार मिळालेले आहेत. नांदेड जिल्ह्यामध्ये शिवसेनेचे हे वर्चस्व कायम राहावे तसेच खासदार अशोकराव चव्हाण यांना शह बसावा यासाठी नांदेड जिल्ह्यामध्ये शिवसेनेला पालकमंत्री पद देण्याच्या सध्या जोरदार हालचाली वरिष्ठ पातळीवर सुरू आहेत. त्यासाठी शिवसेनेचे संपर्क प्रमुख विनोद राऊत, नांदेड जिल्हा संपर्क प्रमुख बबनराव थोरात, सहसंपर्क प्रमुख मनोजराज भांडारी यांच्यासह अनेक नेते वरिष्ठ पातळीवर प्रयत्न करत आहेत. नांदेड जिल्ह्याला मंत्रिपद 100% भेटणार आहे. तो सगळ्या पक्षाच्या मान्यवरांना मान्य राहील. तो पक्षाचे आदेशील आमदारांना त्यांचं नाव निश्चित होईल. नांदेड जिल्ह्यामध्ये आमदार प्रताप पाटील चिखलीकर हे बंडखोर नेतृत्व असून प्रताप पाटील चिखलीकर यांनी याआधी देखील खासदार अशोकराव चव्हाण यांना वेगवेगळ्या निवडणुकांमध्ये आव्हान दिले होते. आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या पाठीशी असलेले मोठे जनमत आणि लोकप्रियतेचे असलेले वलय पाहता त्यांना नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री पद मिळणार हे जवळपास निश्चित झालं आहे. शेवटी पुन्हा हेडलाईन्स.
अंध अपंग आणि मतिमंदाच्या कलाविष्काराने श्रोते मंत्रमुग्ध. जागतिक अपंग दिनानिमित्त अपंगाच्या सांस्कृतिक स्पर्धा संपन्न. बेडसांगीच्या नागरिकासह विद्यार्थ्यांचा जिल्हा परिषदेवर मोर्चा. फुले मार्केटला हिंगोली गेट भागात मिळाली नवी जागा. सेनेला वेद शपथविधीचे तर नांदेडला वेद मंत्रिपदाचे. मंत्रिपदासाठी आमदार प्रताप पाटलांचे नाव चर्चेत. आणि याचबरोबर नमस्कार लाईव्हचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया, तोपर्यंत नमस्कार.